नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हलर्स कट्टा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत आहे। आज आपल्या एसआर प्रीमियर लीगचा दिवस आणि आज 31 डिसेंबर आणि आजच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो। तसेच आपले मित्र सगळे आले, प्रत्येकाची टीम वेगळी। तुमची टीम कुठली? एडी ब्लास्टर यांची टीम आहे शाह वॉरियर्स आणि आपण एडी ब्लास्टर आहे जीके वॉरियर्स म्हणजे रोहित शेट्टी आणि आमची टीम आहे मोहिते मामा TNC म्हणजे निखिल ठक्कर। अशा प्रत्येक टीम आहेत, अशा 8 टीम आहेत। या साईडला आहे यूट्यूब लाईव्हचं कॅमेरा आणि त्या साईडला समोर वरती बसला आहे तो आणि एक संघ गेले आज जीके वॉरियर्स आणि ते मॅच कोणाची आहे? जीके वॉरियर्स आणि पहिली मग कोणाची आहे? एविंग नाही, ए ग्रुप एविंग बोलतो। कुठली आहे कोणाची आहे? संदीप आटवाल आकृती आणि कोणाची आहे? पहिली आहे भाऊची मॅच म्हणजे शाह वॉरियर्स आणि नाना 11। काय वाटतं भाऊ, तुला काय वाटतं कशी होणार आहे मॅच काय? आणि पहिली मॅच तुमची आहे आपल्या एसआर प्रीमियर लीग पर्व 3 2024। तुला काय वाटतं, काय तुम्ही कसे खेळताय? काय पहिली मॅच आमची जिंकणार आत्मविश्वास आहे का? हा साहेब नमस्कार। एसआरओ प्रीमियर लीग 2024 मध्ये सहभागी खेळाडूंना आणि त्याचबरोबर 8 संघ मालकांना सन्मानपूर्वक विनंती करतोय, आपण या ठिकाणी लाईनअप व्हायचं आहे आणि लाईनअप झाल्यानंतर आपण या संपूर्ण स्पर्धेचा प्रारंभ करणार आहोत। शुभारंभ होणार आहे, उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। पुन्हा एकदा 8च्या 8 संघ मालक बरोबर प्रवेशद्वारावरती या ठिकाणी उपस्थित असतील। सर्वच्या सर्व खेळाडू हे देखील या ठिकाणी बरोबर प्रवेशद्वारावरती उपस्थित असतील। पर्व क्रमांक 3 या पर्व क्रमांक 3चा आपण शुभारंभ करतो। तयार राहायचं आहे। आपण एसआरओ प्रीमियर लीग 2023-24 पर्व क्रमांक 3चा शुभारंभ करतोय। या संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण आपल्या संघ मालकांच्या मागे लाईनअप व्हायचं आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पर्व क्रमांक 3चा शुभारंभ करत असताना या ठिकाणी या संपूर्ण क्षणामध्ये सहभागी होता येईल, या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होता येईल। पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे, जीके वॉरियर्स, आकृती स्टार, फ्रेंड्स 11, TNC प्रो, त्यानंतर 11, त्याचबरोबर शाह वॉरियर्स विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या संघ मालकांसमवेत प्रवेशद्वारावरती उपस्थित राहायचं आहे। याच क्रमाने तुम्ही थांबा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रवेश करता येईल। जेके वॉरियर्स हा पहिल्या क्रमांकावरती संघ असेल, दुसऱ्या क्रमांकावरती आकृती स्टार, तिसऱ्या क्रमांकावरती फ्रेंड्स 11, चौथ्या क्रमांकावरती TNC प्रो टीम, त्यानंतर 5व्या क्रमांकावरती एडी ब्लास्टर, त्यानंतर 6व्या क्रमांकावरती नाना। आता सोहेल सुद्धा आले, सगळी मुलं तिकडे, आपला सुरेश सुद्धा आहे। घाई गडबड सगळी चाललेली आहे। जावेद भाई इथे आहेत, मी स्वतः आहे, कल्पे आहे, ही आपली सगळी मित्रमंडळी आता लाईनीत आत येणार आहेत। कशा प्रकारे येणार आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। काही काही जिम्मेदारी दिल्यात, प्रत्येक जण आपली जिम्मेदारी मस्तपैकी पार पाडतोय। हे बघा इथे लिहिलंय सुभाष मामा हे या ठिकाणी बरोबर या मैदानाच्या दिशेने येताना पाहतोय। त्यांच्या समवेत आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भारत जाधव साहेब, सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे जाधव साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी शुभारंभ। पहिला संघ पहा जीके वॉरियर्स आणि संघाचे संघ मालक गोविंदजी का। पहिला संघ आणि संघाचे संघ मालक गोविंद काकडे। दुसरा संघ आकृती स्टार्स, संघाचे संघ मालक विजय शिर्के। विजय शिर्के आकृती या संघाचे संघ मालक। त्यानंतर तिसरा संघ
किंग्स 11 संघाचे संघमालक संतोष मोहिते. किंग्स 11 संघाचे संघमालक संतोष मोहिते. तदनंतर चौथा संघ TNC प्रो टीम आणि या संघाचे संघमालक निखिल ठोकर. TNC प्रो. त्यानंतर पाचवा संघ AD ब्लास्टर या संघाचे संघमालक अल्ताफ तळवी. पर्व क्रमांक 1 मध्ये प्रथम क्रमांक, पर्व क्रमांक 2 मध्ये द्वितीय क्रमांक ज्यांनी प्राप्त केलाय अशा प्रकारचा AD ब्लास्टर हा संघ मैदानात दाखल होताना पाहतोय. तर पुढचा संघ आहे 6वा संघ नाना 11 आणि या संघाचे संघमालक आहेत सुधीर साळवे. सुधीरजी साळवे आणि त्यांचा संघ या मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही. 7वा संघ स्वरा 11 संघाचे संघमालक समीर चव्हाण. मूर्ती लहान कीर्ती महान अशा प्रकारचे समीर चव्हाण या ठिकाणी दाखल होताना पाहतोय. त्यानंतर पहा संघात शहा ऑरियर्स संघाचे संघमालक आणि त्यांच्यात हे सचिनजी पाटील हे या ठिकाणी संघाला दाखल करताना पाहतोय. पहा पहिल्या पर्वामध्ये आपल्याला शब्द दिला होता तो दुसऱ्या पर्वामध्ये पूर्ण केला आणि दुसऱ्या पर्वात जो दिलेला शब्द आहे तो तिसऱ्या पर्वात देखील पूर्ण करणारे लाख मुलाची मदत करणारे माननीय भारत जाधव साहेब सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे माननीय भारत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 चा या ठिकाणी शुभारंभ होतोय. पूजन केलं जातंय आणि पूजनानंतर श्रीफळ वाढवलं जाईल. अर्थातच कारणच आहे की इथली संस्कृती ही आपल्या देशाला जेव्हा वाटतो की वेगवेगळ्या धर्माचे जातीचे एकत्रित राहण्याचं त्यानंतर या ठिकाणी श्रीफळ वाढवतात आणि श्रीफळ वाढवताना पाहतोय ते म्हणजे SRO प्रीमियर लीग या ठिकाणी आधारस्तंभ भारतजी आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर पाहतोय ते म्हणजेच माननीय विठ्ठलजी मामा सुभाषजी विठ्ठल मामा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. डीजे कॅरी ऑन ओके करण्याकरिता महत्वपूर्ण योगदान देणारे आदरणीय भारत जाधव साहेब सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असणारे आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय सुभाष वडकरी मामा. SRO प्रीमियर लीग 2024 करिता अत्यंत महत्वाचं योगदान देणारे आपल्या पाठीशी सतत उभे राहणारे आदरणीय भारतजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय. सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती कार्यरत असताना आपल्या या स्पर्धेकरिता सतत योगदान देणारे आपले आधारस्तंभ भारत जाधव साहेब यांचा या ठिकाणी सर्व टीम ओनर्स आणि कमिटी मेंबर्स यांच्याकडून हा सन्मान केला जातोय पर्व क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर पहा आपल्या या स्पर्धेकरिता करणारे आणि त्याचबरोबर आपले आधारस्तंभ माननीय सुभाष विटकर उर्फ मामा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमच्या या ठिकाणी टीम मधील आणि त्याचबरोबर आमच्या या कमिटी मधील मेंबर्सच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
जी जाधव साहेब और ये टॉस जीता है, टॉस जीता है नाना 11। कांग्रेचुलेशन नाना 11, कांग्रेचुलेशन। टॉस तो जीता है, टॉस तो जीता है, टॉस जीता है। यानंतर एक महत्वाची सूचना असेल, आपण टॉसला येत असताना महत्वाची सूचना आहे सगळ्या संघांकरिता, संघ मालकांकरिता ही महत्वाची सूचना आहे। आपण टॉसला येत असताना आपण जर टॉस जिंकलात तर निर्णय काय घेणार तो आपल्याला इथेच सांगावं लागेल, अन्यथा पेनल्टी असेल। प्रथम क्षेत्ररक्षण 5 षटक आहेत, 5 षटक आहेत आणि 5 षटक असताना अशा वेळेला आपण पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच का निवडलं? जरा समोरच्यांचा खेळ बघायचा, काय खेळ आहे त्यांचा, त्याच्यानंतर आपण खेळू शकतो। म्हणजे तुम्हाला चेस करण्याची या ठिकाणी ही आदत आहे, सवय आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे महत्वाचे गोलंदाज कोणते आहेत? महत्वाचे गोलंदाज गणेश, रणजित आहे, अमर, दीपक सर आहे। मला वाटतंय गणेश आहे, दीपक आहे आणि पहिलं नाव घेतलं ते गणेशाचं नाव घेतलंय, त्यामुळे श्री गणेश कसा होणार? शेवटचं नाव घेतलं ते दीपक होतं आणि गणेशासमोर जर दीपक लागला तर यावर्षी कोण विजेता ठरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राप्त होणार आहेत। समोरच्या संघाला 5 संघांमध्ये 5 षटकांमध्ये आपण किती मध्ये रोखाल साधारणतः? 100। बापरे, 100 म्हणजे मला वाटतंय आपल्याला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे। आपल्याकडे महत्वाचे फलंदाज कोणते आहेत? 3-4 जण आहेत, सचिन आहे, त्याप्रमाणे रोशन आहे, राजू आहे, हे 5-6 जण आहेत। रोशन आहे, राजू आहे, परंतु पहा इकडून यांच्याकडून पहिल्यांदा गणेशचं नाव घेतलं गेलं होतं आणि इकडून सचिनचं नाव घेतलं होतं। योगायोग काय आहे? क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि आपल्या संस्कृतीतले देव म्हणजे गणेशजी। आता यातली ही लढाई कोण जिंकणार? तर या लढाईकरिता मात्र मैदानात मेहनत करावी लागणार आहे आणि चांगल्या प्रकारचे प्रयत्न करणाराच संघ या ठिकाणी यशस्वी ठरणार आहे, हे मात्र या ठिकाणी सिद्धच होणार आहे। आपण जास्तीत जास्त धावा किती जमा करणार आहोत? 5 षटक आहेत, आम्ही जास्त 65 ते 60 पर्यंत करू शकतो। 65 ते 60चं या ठिकाणी हे टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा वेळेला मी दोन्ही संघांना लाख शुभेच्छा देतोय आणि आपण या ठिकाणी पहिल्या सामन्याकडे वळतोय। SRO प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3चा या ठिकाणी शुभारंभ होतोय। प्रथम फलंदाजी करणार आहे तो संघ आहे नाना 11 आणि शहा वॉरियर्स या ठिकाणी प्रथम या ठिकाणी फलंदाजी करेल, तर गोलंदाजी करण्याची पूर्णतः जबाबदारी असेल ती म्हणजेच नाना 11च्या खांद्यावरती। मी सर्व अतिथींना आणि संघांना विनंती करतोय, आपण बरोबर मैदानाच्या बाहेर जायचं आहे। पहिला सामना होईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील। आपल्याला सर्व नियम समजावून सांगितलेले आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। सॉफ्ट कॉपी देखील तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलेली असेल। बेटा क्या बोल रहे? बॉलिंग से आ रहे हैं, चलो भाई चलो हटो ना, भाई जाओ रे यार, खाली बसो, आता मी कैप्टन फोटो काढ, पहिला फोटो मित्रांनो हा संघ जिंकलेला आहे। हा जिंकले आणि किती रन केले विचार? शतका मारला जवळ वाचला। हा देऊया, ट्रॉफी देऊया ना, लाईट गेली ना। हाथ उठाओ ऊपर, अरे बॉलिंग से हार गए तुम, जिंकले जाम खुश आहेत। लाव ना तो आण ना फाटवाला एक रोलट। मित्रांनो ही टीम जिंकलेली आहे, सेलिब्रेशन चालले जोरात। वर्ल्ड कप
शरीर के ऊपर निगाही दी सकती है। आता संध्याकाळची वेळ आहे आणि मूग भाजी लावले, स्टॉल लावलाय भाऊ भाऊ आणि पहिला नंबर आहे दीपक. दीपक बघ इकडे, पहिला नंबर पाहिजे इकडे बघ. दीपक आलाय मूग भाजी खायला. दीपक दीपक भाजी कशी बनवतात बघतोय तू, काय काय टाकतात इथं आमचे गागसाहेब. गागसाहेब काय आपली काय कुठपर्यंत आले? भजी पाहिजे बाकी पहिले भजी द्या. हाय फ्रेंड, किती जिंकले भाऊ? एक पण नाही. आता फायनल नाही ना तुम्ही? मग हे बघा जीके वॉरियर्स वाले हे आहेत स्वरा 11. आता जिंकलेत, आम्ही सेमीला गेलेत. आणि नाना 11 आणि आम्ही आहे फ्रेंड्स 11. 6 वॉरियर्स, नाना 11 TNC प्रो टीम आमच्या टीम आहेत. पुढचा सामना आमचा टीम सोबत होणार आहे. कितना रुपया प्लेट दिया भैया? तू माझी इंग्लिश बाहेर आहे. तेवढंच राहिलंय. सगळे अजून मॅच चालू आहे तिकडे. असं टर्फ आहे बघा. इकडे सगळे मंडळी बसलेत. तिचे ऑपरेटर तिकडे सगळे भरपूर दिवसांनी. काय माहिती लाईट बंद म्हणून. हा
आता आमची फायनल झाल्यानंतर आम्ही आता पारितोषिक वितरणाकडे चाललोय आणि आमच्यामध्ये आहेत सुजल पवार जे चांगले क्रिकेट खेळतात. सुजल, तुला काय वाटतं कसं आलं सामना वगैरे? सामने झाला नाही, मला चान्स नाही भेटला यावर्षी पण. का 2-3 वर्ष आली मी फक्त येऊन बघतो आणि खातो आणि जातो. मग तू हे शर्ट पॅन्ट का समारंभाला आलाय? मला कामाला जायचं? इनका भी स्वागत और सत्कार हम करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा. तर हा आपला माने भाई आणि माने गेला होता फायनलला आणि भाई से मैं रिक्वेस्ट करूंगा अलता भाई. काय वाटतंय कसं झालं आपला कार्यक्रम? खूप मस्त झाला कार्यक्रम. एक बार जोरदार तालियां. चिपळूण से स्पेशली एसआरओ प्रीमियर लीग के लिए आपके बीच अपनी आवाज का जादू भी देने आए हुए हमारे अमित सर. जेवढा 11 प्लेयर्स आहे, 11 म्हणजे 12 प्लेयर असतात आपले खेळतो. एक बार माइक्रोफोन पर जेवढा त्यांचा वाटा तेवढा याचा सुद्धा वाटा आणि शहबाज शेख आप लोगों से इजाजत देता हुआ फिर कहीं ना कहीं मुलाकात होगी. जब तक के लिए जय महाराष्ट्र. थँक ते फायनल पर्यंत गेले. पहिल्यांदा यानंतर या स्पर्धेकरिता त्यांनी निर्विवादपणे ही स्पर्धा पार पाडली. अशा प्रकारचे पहिले पंच आदरणीय जितेंद्र कदम यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान करतील आदरणीय कलाकारी सुहास गति शिंदे. है बहुत प्यारी, मुझे इस जंगल का और बगीरा मेरी सुहास सवारी. शिंदे गरीब पैदा यांना हुआ विनंती मगर ना आहे मरूंगा आपण भिखारी. या शेर तो ठिकाणी इस जंगल का और मैं आमचे खुदा पंच शिकारी. अर्थातच जितेंद्र कदम यांचा असे आपले सन्मान सगळे करावा. मित्र परिवारात आणि सगळे आलेत आणि सुहाजी शिंदे. हे सर्व प्रीमियर लीग सुहाजी शिंदे. संपन्न सोहळा करतोय. आता आपलं हे सर्व प्रीमियर लीग पूर्ण संपन्न त्यानंतर होत आहे. कारण आता दुसरे पंच हे चाललंय आपलं बक्षीस वितरण आणि सगळ्यांचे आभार वगैरे प्रकट करण्याचा हा वेळ चाललाय. नासिरबाई शेख. तर आपल्याबरोबर सुरेश आहे. सुरेश, पूर्ण आपला हे सर्व प्रीमियर लीग आता संपन्न होत आहे. आपलं सगळं पारितोषिक वितरण समारोह चाललंय. तर तुला काय वाटतंय कशा प्रकारे हा समारोह झाला आणि तुमच्या टीमने आणि तुम्ही कशा प्रकारे हा एन्जॉय केला आणि तुम्ही यावर्षी स्टार मध्ये तू खेळला आणि तुझ्याबरोबर मनीष सुद्धा होता. मनीषची सुद्धा मुलाखत घेतली किंवा त्याशी बोललो. तर तुला वाटतंय कशा प्रकारे हा तू काय एन्जॉय केलास किंवा कशा प्रकारे हा आपला समारोह? दुसरे पंच खरं म्हटलं तर एसआरओ प्रीमियर लीग करण्याकरिता हे आम्ही जिंकण्यासाठी खेळतच नव्हतो. तर जसं मी पहिल्यांदा पण म्हटलंय की आमचा उद्देश असा आहे की आम्हाला फक्त एकत्र आणायचं होतं सगळ्यांना, जेणेकरून आपुलकी, विश्वास, प्रेम हे सगळ्यांमध्ये वाढलं पाहिजे. आणि हेच आमचं ध्येय होतं जे आम्ही हे सीझन करतो. सीझन 1, सीझन 2 आणि सीझन 3 हेच आमचं सीझन जे आता पार पाडले. तर आम्हाला खूप आनंद वाटतोय की हे सीझन जसं आम्हाला हवं होतं तसं झालंय. आणि मागचे 2 सीझन झाले. एटी ब्लास्टर पहिल्या सीझन मध्ये विनर टीम होती, नंतर फायनल सेकंड रनअप राहिली आणि यावर्षी सुद्धा एटी ब्लास्टर ही फायनलाइज झाली. तर त्यांच्याबद्दल काय बोलशील? काय त्यांनी गेम केला आणि तुमचा गेम बद्दल तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये क्रिकेट हा क्रिकेट सारखा खेळ आहे किंवा त्याच्यासाठी मेहनत घेतली तर नक्कीच ते जिंकू शकतात. अल्ताफ भाई हे खरोखर मेहनत करतात. त्यामुळे त्यांना आता जसं त्यांनी सीझन 1 मध्ये विनर होते, सेकंड मध्ये रनरअप आणि पुन्हा विनर आहे. तेवढी मेहनत घेतात आणि की जो मेहनत घेतो त्याला तसं फळ मिळतो. देवेंद्र मोहिते यांचा सन्मान. क्रिकेट जगामध्ये कुठेही असो, कोणत्याही क्षेत्रात असो, तरी असं व्हायला पाहिजे आणि खरोखर ते मेहनत घेतात, त्याच्यामुळे ते जिंकलेत आज जगात. आणि तुला आज हा समारोह होतोय आपला. आता आपला हा समारोह झाल्यानंतर आपण पुन्हा एका वर्षांनी हा सगळं चालू करतोय. त्यानंतर याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपले सगळे मित्रप्रेम, मित्र परिवार, आपले संघ मालक तसेच आमचे साहजिकच जे आहेत आम्ही टोटल 5 मॅच खेळलो. जे खरोखर आभार. आणि आज आम्ही असेच झाले पाहिजे. खूप मजा आली, मनापासून एन्जॉय केला, फुल एन्जॉय. आम्हाला मित्र याला पण तुम्ही ओळखू